कांदीवली बेस्ट में आर साउथ बीएमसी वार्ड के पीछे शर्मा कंपाउंड में पिछले कई वर्षों पुराने बने हुए घरों पर गैर कानूनी ढंग से बुलडोजर चलाने का काम सरकारी अधिकारियों ने किया है। माझा जन्मच या ठिकाणी चारकोपमध्ये झाला, त्यामुळे या शर्मा कंपाउंड बद्दल पण माहिती आहे। जवळजवळ आज 30-35 वर्षापासून या ठिकाणी जागा, आता काही प्रायव्हेट प्लॉट आहे तर काही ठिकाणी कलेक्टरचा प्लॉट आहे। या ठिकाणी 30-35 वर्षापासून या ठिकाणी खूपसे स्ट्रक्चर बनवून लोक या ठिकाणी राहत आहेत। आता काल 7:30 वाजता संध्याकाळी या लोकांना नोटीस देऊन आज तोडतात, ही खूप चुकीचं आहे। अगोदर नोटीस दिली तर या लोकांना कुठेतरी मार्ग भेटला असता। आज दिवाळीचे दिवस आहेत, अशा दिवसामध्ये हे लोक जे त्या प्रकारे तोडत आहेत, तर प्रायव्हेट प्लॉट पण बघत नाही आहेत आणि कलेक्टरचा पण बघत नाही। आता त्यांना विनंती केलेली आहे मी की प्रायव्हेट प्लॉटमध्ये जेवढं येतं तेवढं सोडून तुम्ही तुमची कारवाई करा, कारण आता या क्षणी मी तुम्हाला जास्त काही बोलू शकत नाही कारण ऑर्डर आहे। परंतु मला हे कळत नाही आहे, आज हे एवढे 35 वर्षापासून जुने जे स्ट्रक्चर आहेत या ठिकाणी 4-5, त्याच्यासाठी हे लोकांना तोडायला वेळ मिळतो। आज परिस्थिती बघा, 2005ची पावसाची परिस्थिती पाहिली असेल तुम्ही, मँग्रोव्ह राहिले, आता मँग्रोव्ह चारकोप यांच्या हद्दीमध्ये येतो ना चारकोप। आप चारकोपमध्ये शेवटला जावा तुम्ही, मँग्रोव्हवरती कलेक्टरची जागा होती, आज मालवणीला कलेक्टरच्या जागेवरती सर्रासपणे भरणी होते, त्या ठिकाणी स्ट्रक्चर बनले आहेत, तिथे जायला लोकांना भेटत नाही, कारण तिथे या लोकांना काय भेटत असेल आर्थिक असं। त्यामुळे या लोकांना कळलं पाहिजे, जिथे तोडलं पाहिजे ज्याच्यामुळे त्रास आहे तर त्या ठिकाणी जायला या लोकांना वेळ नाहीये। ते अनोथराइज स्ट्रक्चर जे मँग्रोव्ह कत्तल करून त्या ठिकाणी भराव टाकून बांधले जातात, कुठले लोक कुठून येतात माहिती नाही, त्या ठिकाणी राहतात, त्या लोकांवरती कारवाई करायला वेळ नाही आहे आणि या ठिकाणी यांचा काय स्वार्थ आहे हे त्यांनाच माहीत आहे। त्यामुळे आत्ताच क्षणी तर काही नाही, पण आत्ताच मला कळलेलं आहे। त्यामुळे आता तहसीलदार साहेबांना पण भेटणार आहे की या विषय काय आहे, तर तिकडे तुम्हाला वेळ आणि 4 स्ट्रक्चर तोडायला भेटतात जे की दिवाळीच्या दिवसात तुम्ही तोडताय। त्यांना संधी दिली असेल बाबा दिवाळीपर्यंत, दिवाळीनंतर तोडा, तुमचे ही स्ट्रक्चर असंच आहे, तर त्या लोकांना पण कुठे जायचं म्हटलं असतं कारवाई करायला, नाही तरी खाली करून तरी दिले असते, पण या क्षणी हे तोडतात, हे एकदम चुकीचं आहे या ठिकाणी।